काही लोकांसाठी निरोप म्हणजे फक्त गुड बाय असं असतं. पण खरं तर निरोप म्हणजे फक्त गुड बाय नसतं. जीवन हा आपला एक प्रवास आहे. ही जी आपली जीवनाची जर्नी आहे ना, त्या जर्नीमध्ये आपल्याला प्रत्येक प्रसंगात किंवा प्रत्येक ठिकाणी येणारे जाणारे आपल्या जीवनामध्ये माणसं येतात, जातात. कोणी आठवणीत राहतात, कोणी जाणीवपूर्वक नातं तोडतात, कोणी तोडायला भाग पाडतात, कोणी आपल्याला दुर्लक्षित करतात, काही टिकवतातही आणि काही छान अशा आठवणी देऊन देखील जातात. तर अशी वेगवेगळ्या प्रकारची नाती किंवा माणसं आपल्या जीवनामध्ये येतात जातात. मग अशा लोकांसोबत जेव्हा आपण निरोप घेतो तेव्हा सहज आपण गुड बाय म्हणतो. तर असा हा निरोप म्हणजे फक्त गुड बाय नव्हे, तर ती म्हणजे एक प्रकारची भावनिक, मानसिक, कधी कधी आध्यात्मिक असा हा टप्पा असतो. हा निरोपाचा टप्पा आपल्याला ओळखता आला पाहिजे. तो नेमका कोणासाठी किती योग्य किंवा किती अयोग्य हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. मानसशास्त्र पहा काय सांगतं की काही निरोप हे आपल्याला वैयक्तिक आपल्या वाढीसाठी, वैयक्तिक वाढीसाठी, सेल्फ आपण म्हणतो ना, सेल्फ ग्रोथ साठी खूप महत्वाचा असा हा निरोप असतो की तो घेणं खूप गरजेचं असतं. आपल्या सेल्फ वाढीसाठी हा मुद्दा खूप महत्वाचा असतो की जेव्हा आपण जीवनामध्ये असे काही लोक आपल्या जीवनामध्ये असे काही लोक असतात जे आपल्याला खूप गरजेचे वाटतात, पण त्या लोकांसोबत जेव्हा आपण निरोप होतो तेव्हा आपल्याला होणारा त्रास हा कुठेतरी आपल्याला स्वतःला विसरायला भाग पाडतो. पण त्यावेळेस आपण मात्र आपल्याला स्वतःला नव्याने सामोरे जाण्यासाठी तयार करत असतो. हे आपण विसरलेलं असतो. म्हणजे सेल्फ ग्रोथ साठी अत्यंत गरजेचा असतो हा म्हणजे निरोप. कारण जेव्हा आपण काही लोक, विचार, भावना किंवा स्वप्नांना निरोप देतो तेव्हा आपण नव्याने सामोरे जात असतो. हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचंय. तेव्हा आपण नव्याने सामोरे जातो तेव्हा आपण उत्तमरित्या सक्षम झालेलो असतो, सक्षम होतो. निरोप देण्याचाही अर्थ असतो बरं का. तो म्हणजे निरोप म्हणजे शेवटी नव्हे तर शेवट नव्हे. एखाद्या गोष्टीला निरोप दिला किंवा एखाद्या व्यक्तीला निरोप दिला तर त्याचा शेवट होत नाही. किंवा आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अति जवळच्या लोकांना जर आपल्याला निरोप देण्याची वेळ आली तर आपण दुःखी होतो, पण तो खरं तर जीवनाचा शेवट नसतो. हे प्रत्येकाने ओळखता आलं पाहिजे. एक नवीन सुरुवात आपल्याला जगण्यासाठी आपल्याला त्यातून मिळते किंवा नवीन सुरुवात, नवीन ऊर्जा आपल्याला त्यातून निर्माण करता आली पाहिजे. मानसशास्त्रात याला लेटिंग गो असं म्हणतात. म्हणजे मनात साचून ठेवलेलं दुःख. बऱ्याचदा एखादी व्यक्ती आपल्यापासून दुरावली गेली तर आपण मनात खूप सारं दुःख साठवून ठेवलेलं असतं. बरीचशी नाती ही तुटलेली नाती असतात जी आपल्याला विसरता येत नाही. अशी नाती देखील आपल्या मनामध्ये कुठेतरी दडलेली असतात. मग अपेक्षा असतात, अपयश असतं, अपराधीपणाची भावना असते, गृहीतक, अशा अनेक गोष्टींचा निरोप घेणं आपल्यासाठी खूप कठीण होतं. पण हा निरोप घेणं तितकंच गरजेचं आहे आपल्या सेल्फ ग्रोथ साठी. म्हणून जीवनामध्ये या गोष्टी येतात, या गोष्टींना निरोप देणं तितकंच गरजेचं आहे. ते ठामपणे प्रत्येकाला देता आलं पाहिजे. हा मानसशास्त्रानुसार यू आर, एका मानसशास्त्राने काय सांगितलं आहे, यू आर व्हॉट यू डू, नॉट व्हॉट यू से यू विल डू. पहा याचा अर्थ काय नेमका. या सर्वांसाठी आधी आपल्याला स्वतःला, आपल्याला आतल्या आत गुंतवणुकीला, जो आपण आपल्या आत गुंतवणूक केलेली आहे त्या गुंतवणुकीला पूर्णविराम देणं आपल्याला आवश्यक आहे. तर आपण या सगळ्या गोष्टी करू शकू. कारण अनावश्यक गोष्टी कडून बाहेर पडणं हे खूप कठीण असतं आणि त्या गोष्टी करणं स्वतःच्या सेल्फ ग्रोथ साठी खूप गरजेच्या आहेत. आणि याच गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपल्या वाढीसाठी अडथळा निर्माण करतात. काही अशा प्रकारचे निरोप देखील असतात की ते सेल्फ ग्रोथ साठी आवश्यक असतात. ते म्हणजे कोणते ते देखील आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम काय असतं की नकारात्मक लोकांना दिलेला निरोप. आपल्या जीवनामध्ये अनेक असे नकारात्मक लोक असतात ज्यांचे सतत आपल्याला निगेटिव्ह गोष्टी ऐकवत असतात आणि आपल्याला कुठेतरी जीवनामध्ये आपल्या ग्रोथसाठी, आपल्या यशासाठी आपल्याला अडथळे निर्माण करतात. तर अशा लोकांपासून आपल्याला निरोप घेता आलं पाहिजे. काहीतरी चुकतंय, असं काहीतरी भास होतंय, अशा लोकांना निरोप देणं आपल्या जीवनामध्ये आरोग्यासाठी उत्तम आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. हा एक आपण छोटस उदाहरण घेऊया की दोन मैत्रिणी असतात, त्यातली एक खूप हुशार असते पण एक मैत्रीण तिच्या जीवलग असते पण ती तिच्यावर जळत असते. तर ती तिच्या या यशा मागे जळण्यात तिला कुठेतरी मागे ओढत असते की तिच्यामध्ये जी काही गुणवत्ता आहे, तिची जी हुशारी आहे, तिच्यावरती कुठेतरी टीका करायची, तिच्यासोबत तुलना करायची किंवा तिचा कुठेतरी अपमान करायचा, तिला अपशब्द बोलून तिला कुठेतरी तिच्या मानसिकतेचं खच्चीकरण करायचं. ही गोष्ट जेव्हा ती दुसरी व्यक्ती करते ना, तेव्हा या व्यक्तीने त्या व्यक्तीला ठामपणे सांगता आलं पाहिजे की तुला जर माझ्या यशामध्ये जर जलसी होत असेल किंवा तुला माझं यश जर पाहत नसेल तर आपली जी काही मैत्री आहे ती आपण इथेच थांबूया. आपल्या मैत्रीला पुढे जाण्याचा हक्क नाही
असं जेव्हा ती व्यक्ती ठामपणे सांगते ना, या गोष्टीला निरोप देणं, खरं तर त्या व्यक्तीने त्या मैत्रीला निरोप दिलेला असतो. मग त्यातून दुःख व्यक्त करत बसण्यापेक्षा तो निरोप किती गरजेचा होता हे त्या व्यक्तीला समजणं, त्यातून त्या व्यक्तीची ग्रोथ होणं, हा खरा तर मुद्दा त्यातून स्पष्ट होतो. आणि अशी ही कधी कधी निरोपांमधून आपल्याला, आपण म्हणतो ना, सेल्फ ग्रोथ ही होणं गरजेचं असतं. तर ती अशी ही सेल्फ ग्रोथ कधी कधी निरोप देण्याने सुद्धा आपल्या जीवनामध्ये घडून येते. तर दुसरं म्हणजे भूतकाळात होणाऱ्या चुका ज्या असतात, बऱ्याचदा आपल्याकडून भूतकाळात अनेक अशा चुका नकळतपणे घडलेल्या असतात आणि आपण त्या चुकांना धरून बसतो की आपल्याकडून त्या चुका झाल्या त्यामुळे आपल्याला अपयश आलं, मग आपण आता पुन्हा यशस्वी होऊ शकणार नाही. आपण त्या चुकांनाच प्रोत्साहन देत बसतो आणि मग येणाऱ्या एखाद्या नवीन संधीचं देखील आपल्याला सोनं करता येत नाही, किंवा एखादी संधी आपल्याला नक्कीच यशाकडे घेऊन जाऊ शकते, तरी देखील आपण तो प्रयत्न करत नाही आणि मग स्वतःला कुठेतरी आपण स्वतःच खच्चीकरण करून स्वतःला अपयशाकडे घेऊन जातो. तर एक उदाहरण म्हणजे एखादी व्यक्ती समजा ऑफिसच्या ठिकाणी प्रथम प्रेझेंटेशन मध्ये समजा ती जर यशस्वी झाली नाही, त्या व्यक्तीमध्ये काही कमतरता, त्या व्यक्तीमुळे ते प्रपोजल जर पास झालं नाही, किंवा त्या व्यक्तीला त्या प्रपोजलसाठी किंवा त्या प्रोजेक्टसाठी जीवनामध्ये त्या व्यक्तीने काही असमर्थ असा प्रयत्न केला आणि त्याच्यातून त्याला जर अपयश आलं, तर ती व्यक्ती जी पुन्हा जीवनामध्ये येणाऱ्या संधीकडे यशाने किंवा त्या संधीला स्वतःच्या कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करत नाही. तर अशाही जीवनामध्ये घडून घेणाऱ्या गोष्टी ज्या असतात, चुका ज्या असतात, आपण म्हणतो एखादी अशी चूक असते की ती घडून गेलेली असते आणि आपण त्यातच कुठेतरी मनामध्ये इतकं स्वतःला कोचत असतो की ती चूक मी का केली, असं त्या स्वतःचं खच्चीकरण, मानसिक खच्चीकरण आपण करत बसतो. तर त्या चुकांकडे दुर्लक्ष करून येणाऱ्या नवीन संधीमध्ये स्वतःला प्रेझेंट करता आले पाहिजे, स्वतःला शोधता आलं पाहिजे. तर असा या त्या घडून गेलेल्या घटनेचा किंवा घडून गेलेल्या चुकांना देखील आपल्याला जीवनामध्ये निरोप देता आलं पाहिजे. त्यातून स्वतःला नवीन संधीचं सोनं करणं, त्याला म्हणजे आपण म्हणतो तो एक निरोप आपल्या स्वतःच्या सेल्फ ग्रोथसाठी खूप गरजेचा असतो. तिसरा म्हणजे अपुरी झालेली नाती. बऱ्याचदा कधी कधी काय होतं, काही नाती अशी असतात की मनात खूप काही प्रश्न राहतात आणि ती नाती आपली तुटून जातात, पण या प्रश्नांना न जपताच किंवा त्या प्रश्नांना, नात्यांना अंतःकरणातून आपण निरोप देणं आपल्यासाठी तितकं सहज नसतं. आणि मग किंवा एखादी मैत्री असते बघा, ती मैत्री असो किंवा एखाद्यावरती जडलेलं प्रेम असो, एकमेकांबद्दलचं प्रेम असो, ते नकळतपणे किंवा गैरसमजामुळे तुटलं जातं आणि त्या व्यक्तींना ते सिद्ध करण्यासाठी एकमेकांना लागणारा जो वेळ असतो, त्यांची भेट होत नाही किंवा त्यांचं तसं संभाषण होत नाही की ते एकमेकांमध्ये झालेला गैरसमज दूर करू शकू, आणि त्यामुळे त्यांना त्यातून दुरावा आलेला असतो किंवा कुठेतरी त्यांनी एकमेकांसोबत तो निरोप घेतलेला असतो. अशा वेळेस मग या गोष्टीला देखील निरोप देऊन पुढच्या नात्यामध्ये जाण्यासाठी देखील स्वतःला प्रयत्न करता आला पाहिजे. नाही तर एखादी व्यक्ती पुढे निघून जाते, एक व्यक्ती त्यामध्येच अडकून बसते. तर अशा वेळेस त्या व्यक्तीने स्वतःचं जे काही मत आहे ते एखाद्या पत्रावर म्हणा किंवा एखाद्या डायरीमध्ये लिहून काढा आणि तिथेच त्या गोष्टीला फुल स्टॉप द्या. ती गोष्ट तिथेच सोडून विसरून जा, त्या गोष्टीला निरोप द्या आणि नवीन नात्यामध्ये स्वतःला मोकळेपणाने बांधून किंवा गुंतण्यासाठी स्वतःला तयार करा. पुढचं बघा, पुढचं जे आहे निरोपाची गोष्ट म्हणजे अपयश आणि अपेक्षांचा निरोप. आपल्या जीवनामध्ये बऱ्याचदा आपण जे ठरवतो, स्वप्न रंगवतो, मेहनत करतो, पण सगळं काही तसंच घडेल असं शक्य नाही ना. प्रत्येकाच्या जीवनामध्ये पाहिलेली स्वप्न हे पूर्ण होतीलच असं होऊ शकत नाही. तर अशा ह्या अपुऱ्या राहिलेल्या स्वप्नांना किंवा आलेल्या अपयशाला देखील आपल्याला पचवता आलं पाहिजे, स्वीकारता आलं पाहिजे. तर मग अशा अपयशाचा किंवा अशा पूर्ण न झालेल्या स्वप्नांचा आपण जर स्वीकार केला, या परिस्थितीचा आपण स्वीकार केला आणि त्या परिस्थितीला कुठेतरी निरोप देऊन पुन्हा जीवनामध्ये नव्याने स्वप्न पाहून, नव्याने सुरुवात करून, नव्याने यश निर्माण करण्यासाठी प्रयत्न जर केला, तर त्या निरोपाला देखील आपण म्हणतो सेल्फ ग्रोथसाठी तो निरोप देखील आपल्याला या जीवनामध्ये अशा गोष्टींसाठी घडून गेलेल्या अपयशाला किंवा अपेक्षांना, स्वप्नांना देता आला पाहिजे. तरच आपण पुढे आपल्या सेल्फ ग्रोथसाठी नवीन संधी उपलब्ध करू शकू. नाही तर आपण आपल्या जीवनामध्ये जे आपल्याला मिळालं नाही त्याचाच विचार करत राहिलं तर आपण नवीन मिळण्यासाठी प्रयत्न कधी करणार, हा एक मोठा मुद्दा उपस्थित राहतो. तर अशा हे सेल्फ ग्रोथसाठी खूप महत्वाचे असे अनेक प्रकारचे निरोप असतात. त्याच्यामुळे जीवनामध्ये येणाऱ्या सुख दुःखांना, अपयशांना, स्वप्नांना, ज्या काही गोष्टी जीवनामध्ये येतात, वाईट गोष्टींना आपल्याला निरोप देता आलं पाहिजे आणि सक्सेस गोष्टींकडे आपल्याला जीवनामध्ये सहज जाता आलं पाहिजे. त्यासाठी स्वतःचं सेल्फ कॉन्फिडन्स, स्वतःमध्ये सेल्फ ग्रोथ, आत्मविश्वास, ह्या सगळ्या गोष्टी बिल्ड करणं खूप गरजेचं आहे.
तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच की काही गोष्टी अशा जीवनामध्ये असतात की त्या गोष्टींना निरोप देणं खूप गरजेचं असतं. काही लोक आपल्या जीवनामध्ये सतत त्रासदायक असतात. मग अशा लोकांशी कितपत कनेक्ट राहायचं ते देखील आपल्याला ठरवता आलं पाहिजे. अशा लोकांना सुद्धा आपल्याला निरोप देता आला पाहिजे. नात्यांची जपणूक करून त्या लोकांना फक्त शाब्दिक म्हणा, भावनिक म्हणा किंवा त्यांच्यापासून दूर राहून आपल्याला त्या परिस्थितीला कसा निरोप देता येईल हे देखील आपल्याला शिकता आलं पाहिजे. तर असं अनेक निरोपाचे प्रकार जीवनामध्ये येतात. तो निरोप देऊन आपल्या जीवनामध्ये नवीन दिशा निर्माण करणं म्हणजे आपल्या जीवनाची, आपल्या स्वतःची सेल्फ ग्रोथ, सेल्फ आपण म्हणतो ना सेल्फची वाढ जी असते ती स्वतःची वाढ, या सगळ्यासाठी निरोप हा प्रत्येक वाईट गोष्टीला देता आला पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा अशा एखाद्या व्हिडिओसोबत लवकर भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. एखाद्याशी नातं जोडलंय म्हणून ते समोरचा जसं आपल्यावर हावी